समाजानं शेतकऱ्याला असं बनवून ठेवलं आहे. नाही बा झालं आहे का कमवते बा काही बनवते तर पण बनवते. त्याच्या भरोशावरच तुम्ही खाऊ राहिले हे कोणालाच नाही. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज Bye. भाई काय काय पोपट भाई, आज हम विशु दाऊ से मिलने आए भाई, उनके फार्म में भाई नेक्स्ट लेवल एक्सपीरियंस है भाई. दादा भाई इस बंदे को देख के कोई बोल सकता है कि ये रैपर है भाई. भाई दादा भाई 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 ये देखो, यहाँ पे है ड्रैगन का पूरे झाड़. फार्म हाँ सॉरी फार्म. भाई फार्म पे आके भाई अलग लेवल का एक्सपीरियंस है भाई. इकडे आपली लागवड व्हायची आहे का ड्रॅगनची? अच्छा इकडे ड्रॅगन आहे का? पेंडिंग आहे. तयार नाही केले का? हाँ इकडे पूर्ण कापूस. भाई फर्स्ट टाइम आया हूँ. क्रेजी एक्सपीरियंस. अरे बापरे. विशुदा अंदाजन तुझं शेत असेल किती एकर्स? माझं 5 एकर आहे शेत. त्याच्यामध्ये आपलं 1 एकर मध्ये ड्रॅगन आहे आणि बाकी याच्यात चना आणि गहू आहे आणि पराठी आहे. अच्छा सही है. म्हणजे हे आहे काय ऍक्च्युली? चना भाई. त्याला बघितलं नाही का तू अजून? नाही. हरभरा. याची जेव्हा म्हणजे घाटा लागते ना हम्म. त्या भाजून घ्या लागते, एकदम मस्त लागते. हो ते खाल्लंय ना. तेच वाला हा अरे त्याला साध्या शब्दात चना हरभरा पुरा पुरा अरच म्हणते. विषय आहे. असा आहे, बहुत कडक विषय आहे. त्यावेळेस तो आला नाही मग आम्ही इथंच मस्त बसलो. हो त्या दिवशी फ्री स्टाईल चालू होती. फ्रीस्टाईल. हो गप. गप. फेकून द्या. तिकडे सांबार पण आहे. सांबार वगैरे येतात घरी भाजीसाठी, भाजीत टाकायला. सांबार पण आहे. हो, सांबार. चलो बापरे. आम्ही इथं आलो इथं समाधान मांडलं. हा शांती भेटली. आता काही करत नाही. ते गाणं नाही का? थांब एक गाणं वाजवू का? जेव्हा मी शेतात येतो ना एक गाणं वाजवतोच. तुम्हाला आवडेल दोघांना. झाला तर 15-20 दिवसामध्ये धना येतो. हो काय? हा सांबार आहे नाही का? हा. धन्याचा भुरका जो आपण भाजीमध्ये टाकतो. हा खेत पाहिलं नाही का? पहिले नजर जाते. सुगंधाची आवड आहे याचा वास तेवढा येणार इथलं सर खालच्याचा पाहिजे. तो जो सांबार आहे ना झालं एवढंच टाकतो. कॉपीराइट बसून. तुम्ही राहिले या गावामध्ये काही विषय नाही. वाटतं. रॅपलीत जायचे. हो. आपला व्हिडिओ शूट. इथे व्हिडिओ शूट. त्या दिवशी घरच्याने फेकलं. त्या दिवशी त्या कुटीत आपली गादी. नाही मला हे फार्म वगैरे ना खूप आवडते नाही विषय. आम्हाला गमते असं माहित आहे का? इथं आता शेतामध्ये मजा येऊन जाते. दिवसभर कसा दिवस जाते काही माहित नाही पडत. मला हे फार्म वगैरे खूप जास्त आवडते. फार्म हाऊस झालं. येत राहायचं, विजिट देत राहायची आपली. कधी मी free असलं का? मी गाडीवर यायला म्हटलं होतं. म्हटलं विशू दादा असं म्हटलं शेतात. हो विषय नाही असं खाली असलं का बिलकुल येऊन जायचं. आणि फोन मी करायची गरज नाही. त्या भाऊ तुला इथंच भेटन. याला गाडीवरच म्हटलं. गाडीवर काय म्हटलं सांग रे. इथं नाही तर देवाला. नाही सेवाग्राम खायले चरकागृह झालं ना आता बंद. झालं बंद. इकडं उठून तू दिसू राहिला बा तिच्यात असं ना? हा तर भाई त्या पोराला भलती रिस्पेक्ट आहे भाई. तो आला बिचारा अख्खा हिंगणघाट फिरवला त्यानं. चांगलं आहे, असं काही हे नाही. लय चांगला आहे तो. भाई एक व्लॉग स्पेशल डेडिकेटेड फॉर विशुदा. अरे, धन्यवाद. भाई मैं बोल विशुदा खरंच खूप जास्त आवडते भाई. अरे याच आपलंच आहे.
शेतच आपलं आहे सर्व, म्हणजे आपण राखणदार आहोत इथे. हो याला मी मागे म्हटलंय की म्हणजे इतकंसं काही घमंड नाही, इतकं मोठं म्हणजे आर्टिस्ट आहे बाई. विषय नाही तसा तो. हो की नाही रे? घमंड? 40,000ची पब्लिक आहे बाबा. Views 500 क्रॉस नाही करू राहिले आजकाल मला. काय? भाई वेलकम गिफ्ट भेटलाय विशुदाकडून. दाखव रे तुझं, मला इतकं मोठं गिफ्ट भेटलंय याला. साला हे मी तोडलंय स्वतःहून. तुला काय माणसं awesome to you. हा तेच तर नाही पाहिजे. तर मग जॉब नाही भेटला, काहीच नाही भेटला. ये मग गावात कर का. शेतीमध्ये बहुत मेहनत आहे बाई. त्याच्या महिन्याचे फळ तुम्ही खाऊन राहिले ना, तरी तुम्ही हक्कानं बोलता. तेच शेतकऱ्याला किंमत नाही देत असे बाकी लोक. लोक हक्कानं बोलतच नाही त्या बहिणी. समाजानं शेतकऱ्याला असं बनवून ठेवलं आहे. नाही बा झालं आहे का कमवते बा काही बनवते तर पण बनवते. त्याच्या भरोशावरच तुम्ही खाऊ राहिले हे कोणालाच नाही. बरोबर आहे बाई विशुदा. दुकानात जाऊन विकत घेणं असं नाही. मग दुकानात येऊन कुठं राहिलं शेतीमधूनच येऊन राहिलं ना. मग. प्रत्येकच गोष्ट झाली. त्याची मालमत्ता तुम्ही का दुकान. काही नाही विशुदाला मी मस्त व्हायरल करीन एक दोन अरे. गाण्यावर. बढिया रिॲक्शन देईल इथूनही व्हायरल. दे ना बाबा. त्याच्यात तेवढी धमक आहे. पण विशुदा मला तेव्हापासून एक क्वेश्चन विचारायचा होता. हे रॅप मध्ये म्हणजे इंटरेस्ट कसा आला असा? इंटरेस्ट म्हणजे तेच रे, आता आपलं प्रत्येकाची जशी चाइल्डहुड स्टोरी आहे प्रत्येक रॅपर हा. का हनी सिंग बादशाह याची गाणी ऐकत होतो बा, तशा टाइप मध्ये आपली आहे. समजा बाहेरचे तर काही आर्टिस्ट मी ऐकले नव्हते हम्म. आपले. मग मला माहित पडलं का एमईवे बद्दल माहित पडलं आणि त्याच्यापासून आपण बहुत जास्त इन्स्पायर झालो. हो का? नाही तो चाल माना लागेल भाई. त्याने जेवढं स्ट्रगल केलं आहे तेवढं तो सध्या तरी कोणच नाही केलं. लय जणांची इन्स्पिरेशन बनला. लय जणांनी त्याच्यापासूनच सुरू केलं. राहिले काही प्रॉब्लेम नाही रे. हे माहिती आहे काय, याच्यात युनिटी ना छोट्या वेळेसात जागते. तेच आहे ना. त्याच्या पलीकडं तुला दुनिया पाहिलीच नाही. हो आले मग राहते याची. एक लोक आपले कानं बघते हा कसा बोलतो. म्हणून तर त्या भाऊ एकट्यात राहते दादा. नाही पण मी विसरत नाही हा. अरे. म्हणजे असं विसरत नाही म्हणजे असं कोणत्याच आर्टिस्टला असं शोच्या नंतरही पा नाही नाही, तू माणूस आहे त्या पद्धतीचा. तू म्हणजे? माणसाची जाणीव आहे. तू माणुसकी मधला माणूस आहे. त्याच्यामुळे तू किंमत आहे माणसाची. हो असं फरक पडते. आम्हाला त्याला यूज करून सोडला पहिला. त्याला फोनच करतो म्हणे. विशुदाचा मित्र आहे का? बोंबली. विशुदाचा मित्र आहे का राहुल गांधी? चांगला मित्र आहे ना. जिगरी बेस्ट फ्रेंड. Best friend आहे. जिगरी भाई. त्यानं पॉलिटिक्स मी हूँ मामा दिगाचे. सुरुवातच सोबत केली होती. पण राहुल गांधी स्वतःले माझ्या भावाने बोलतो. हो का? हो करा 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 करा. यार ट्राय कर. हा ड्रॅगनलाच. इश्कवार बोले तो धांदल नाही रे, तू त्याचं नाव नको घेत जाऊ बरं. केला वर छाऊन बेबी अच्छे से बात तो कर. करते बरं. त्यानं केला होता मागच्या वेळेस. आम्ही आलो होतो. तो म्हणे ईशक वारले फोन लावतो मला. कोणाला? हा म्हटलं मजा करू राहिला का तू? नाही खरंच लावतो मी. म्हटलं लावून दाखव. लावला भाई. कुठं आहे? गावात आहे. का करू राहिला? काय नाही, शेताकडे आहे. कोण आहे? मी म्हणे गाणी नाही टाकत म्हणे, मला बाहेर आग येऊ राहिला म्हणे, एवढे मोठे रॅपर आहे म्हणे वर्धेचे आहे. कोण कोण? तो ईशक वार. इशकवार धांदल. हो म्हणे तुमचे गाणेच नाही येत म्हणे. म्हटलं आमच्या गाणं न येण्यापासून तुझा काय संबंध आहे म्हणे. तू खाय ना, तुझ्या थाळीमध्ये जेवढं सजवलं जाते तेवढं खाय. कोणाची कंडिशन काय राहते काय. गाणी अशी हाताने बनतच नाही दादा, माहिती आहे. नाही बनत. लय सोच विचार करून असं अंधार टाका ते डोक्यावर जरा असं बनवा. बहुत काही चालेल. आपल्यासमोरची करून ठेवते ना सारे. आपल्यासाठी अशी जागाच नाही राहत तुरंत. तेव्हा काहीतरी युनिक विचार करावं, काहीतरी युनिक लिहावं. तेव्हा जो विचार करतो बरं बरं. मी एक
मी एक वर्ड देतो, असं जर आपण गाणं बनवतो म्हटलं टिकली किंवा बिंदी, तर का म्हणजे लिहिशील तू त्याच्यावर? मला पाहायचं आहे. भाऊ सध्या त्या झोन मध्ये आहे. विशुदास खरंच, जर मी हा वर्ड दिला की हा टिकली किंवा बिंदी, बनवायचं आहे का त्यांना? मला बनवायचं आहे. बनवायचं आहे ना? ते असं नाही का एक स्लँगवालं म्हणजे असं, म्हणजे प्रत्येक मुलाच्या असं त्याच्यामध्ये असं समजून सांग का तुला म्हणजे एक पोरगी आहे बा, हम्म. ते पोरगी तुला भाई क्यूट दिसते त्या बिंदूला. हा हा ते म्हणूनच तर ते सुंदरता आहे ती त्या बिंदीपेक्षा नाही का हम्म. इनकम्प्लीट आहे त्या. हम्म. तर तिनं बिंदी नाही लावली ती इनकम्प्लीट आहे तिची सुंदरता. अशा प्रकारे तू विचार कर. हो. आता लिहायचं आम्ही तर सांगू नाही शकत. तेच तर नाही विशुदा लिहित असतं नाहीत मला. रॅप असा विषय आहे का तो हा कोणी शिकू नाही शकत. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःहून जे पेन feel होते ते उचलल्याशिवाय लिहायला नाही जमत. ठीक आणि आहे. रॅप कोणी जजही नाही करू शकत. हे हसल भोसडा आहे. जज पेज करणारे प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीले काही बावली काही बावली नाही, अरे भाऊ त्याच्या असं नाही, प्रॉपर एखादं गाणं. ह्या माणसात मनाला बावली 7:30 माग लावली. अरे भाई ते मॉडेलच फक्त पाहण्यासारखी येतात मला. हाय वॉइस कर पण तुला कसा ना कसा तिच्यावर दिल येऊनच जाते. असं आपल्याला माहिती काय म्हणू यार? कोण? हा एक गाणं युट्यूबवर हा. आमची सगळी सांडली. अरे 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 बोलला का? हो. नानी बोरं आणले. हो का? नंबर हो. घेतला मी त्याचा का? जवायला विचारतो म्हणे. हले हळदी कुंकाले तर जास्त जात. जवायला विचारतो म्हणे. बरं बाई. एक नंबर आहे. हाय साई. मजा आली. मजा आली. अक्की भाऊ घ्या ना. ए, अजून पेवंडी बोलते. यॉक नाही आहे झाड आलीस यॉक ना हा? लवकर गेले. हो. हे विशुदाचं फार्म हाऊस आहे का हे? हे नाही आपलं नाही. चलो भाई, सो दैट्स इट. विशुदा से मिलके बहुत खुशी हुई. आता मी जातो घरी. ओके बाय विशुदा. बाय बाय. बाय बाय. काय अंकित दादा आहे? दुपट हो. चलो एक सोबत एकदा बाय करून देऊ. बाय बाय. बाय बाय फॅमिली. टाकलं.